घेऊन ये. तुम्ही दोघी हवा घाला. तात्या तात्या बोला ना काहीतरी. वही पेन घेऊन ये जा. तात्या काय होतंय तात्या? तात्या तात्या पाणी प्या. हळू हळू हळू. तात्या तात्या बोला ना. भाग्या औषधं लिहून दिलेत, जा पटकन घेऊन ये. तात्या काय होतंय? काय झालंय वहिनी? अगं काय होतंय तात्यांना? असं का वागतायत ते? अल्कोहोल ओव्हरडोस. म्हणजे खूप जास्त दारू प्यायलेत ते. सकाळपासून दारूची तलब कंट्रोल करत असतील आणि ती सहन न झाल्याने दुपटीची दारू पिऊन आलेत. आपलंच चुकलं. आपण तात्यांना सांगायलाच नको पाहिजे होते की दारू सोडा म्हणून. त्यांचं असं झालंच नसतं मग. सिद्धार्थ ज्या गाडीत होता ना त्या गाडीचा नंबर मला चांगला पाठ आहे. MH12. पण आता शोधायचा कसा येऊ नंबर? काय तेच विचारतोय काय. कुठं काय? अरे म्हणजे नेमकं काय चाललंय तुझ्या मनात? कसला विचार करतोय? यार काजू दादा वहिनीचा विचार करतोय म्हणूनच एवढा हरवलाय होय ना? बराबर आहे. नवीन नवीन लग्न झालंय ना दादाच. दुसरा कुणाचा विचार करणार आहे तो? पुढ्या त्याला 24 तास डोळ्यासमोर फक्त वहिनीत दिसत असणार. अरे मनात वहिनी, डोक्यात वहिनी, तुझ्यात वहिनी, माझ्यात वहिनी, गिऱ्हाईकात वहिनी, सामानात वहिनी. इकडं तिकडं वहिनीच वहिनी, वहिनीच वहिनी, वहिनीच वहिनी. झालं झाली का फालतुरी करून? इकडे तू माग बोलला होता ना तुझा RTO मध्ये मित्र आहे म्हणून. हाय की मग त्याचा काय विषय? ते काम कराल का? एका गाडीचा नंबर सांगितला त्याला, ते मालकाचं नाव शोधून देईल. अरे त्याची अख्खी कुंडली दिल त्यो 0 मिनिटात. काय करायचं? लावू का फोन त्याला? हा लावलं. हा थांबा. मंग्या काजू बोलतोय. काय विषय? काय चाललंय? निवांत ना? पोरं बाळ्या कशी आहेत? काय चाललंय त्याच? ए काय लावलंय तू? कामाचं बोल की. मंग्या तुला एक नंबर सांगतो. त्याचं नाव, पत्ता, गाव सगळं पाहिजे 0 मिनिटात. हा लिहून घे दादा नंबर. हा MH लिहून घे. MH 12. लिहून घेतला का? हा ठेवतो. दादा सगळी माहिती सांगतो आणि फोन करतो मला. पण दादा हो गाडीचा मालक कशाला पाहिजे तुला? काय नाही, ते एक मित्र आहे माझा, त्याला गाडी घ्यायची वाटतं. हा नाही मला वाटलं त्या मालकानं गंडवलं का काय तुला. नाही नाही. हा बोल की तेजू. दादा दादा तात्याला भूक लागली ना त्यामुळे ते उठत नाहीत. उठतील आता. जा जा ना तू, जा ना, जा पटकन. तात्या उठा. तात्या तुम्हाला माझी शपथ आहे, उठा तुम्ही. अहो तात्या उठा ना. अगं सांग ना त्याने. दादा अगं किती वेळ झालं उठत उठत का नाही ते? तात्या उठा ना. उठा ना तात्या. सूर्या शांत हो. काही झालेलं नाहीये त्यांना. त्यांनी फक्त जास्तीची दारू प्यायली म्हणून त्यांना त्रास होतो. आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललोय त्यांना.
गावात ॲम्ब्युलन्स नाहीये पण आपण ट्राय करतोय. मी म्हटलं होतं ना त्यांची दारू नाही सुटणार. त्यांना दारू नका सोडायला लावू. त्यांना त्रास होतो. काय गरज होती त्यांना सांगायची? पण दाजींना दारू सोडायला सांगितली कुणी सांगितली? मी सांगितले. सूर्या, हे कोणामुळे झालं हे बोलायची वेळ नाहीये. तात्याला लगेच ऍडमिट करायला पाहिजे. गाडी बघा लवकर. सूर्या, गावात ज्यांच्या गाड्या आहेत का नाही त्यांना फोन लावतो. ए पोरानो, तुम्ही पण फोन लावा. ना फोन लावा फटाफट. अरे गाडी घेऊन ये की. अर्धा आजीची तब्येत बिघडली आमच्या. हा वाडे ये लवकर. बाहेर गेलाय वे. आजच सगळ्यांना जायचं होतं. तात्या उठा ना, बघा ना दादा पण आले. सगळे आलेत महामाना. उठा ना, त्यांच्याशी बोला ना उठून. हा पिंट्या, गाडी आहे का? आता त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. आता काय होतंय तुम्हाला? काय झालंय यांना? सांग ना वहिनी. तात्या उठा ना. अरे गावातल्या सगळ्या गाडीवाल्यासनी फोन केलं. एक पण गाडीवाला गावात नाहीये. सगळी बाहेर गेले ते भाड्यावर. काय करायचं आता? सूर्या, गावात आता फक्त डॅडीच आहेत. त्यांच्याकडेच गाडी आपल्याला लवकर मिळू शकेल. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. पण नाना, डॅडी माझा फोन तरी उचलतील का? हो, माझ्याशी बोलणार पण नाहीत ते.